माझे नाव प्रज्ञा प्रदीप शेलार, मुक्काम पोस्ट सांगवे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। माझ्या बचत गटाचे नाव श्री साईवर्धन महिला बचत गट। त्या बचत गटाची अध्यक्ष आहे मी। आणि माझ्या बचत गटाला अगोदर आमचा बचत गट चालू होता, पण त्या बचत गटामध्ये आम्हाला आमची फक्त बचतच होत होती, म्हणजे 100 रुपये आमची बचत होती आणि ती बचत दर महिना आम्ही जमा करायचो आणि त्याच्यातून आमची उलाढाल काही होत नव्हती। आणि आता आम्हाला वनराई संस्थेने जेव्हा बचत गटाला आम्हाला जे हे अनुदान दिलं, त्या अनुदानामधून आम्हाला खूप आमच्या बचत गटाला फायदा झाला। त्या बचत गटा म्हणजे त्याच्यातून आम्ही आमची शेतीचं उत्पन्न थोडंसं वाढवू शकलो, पुन्हा भाजीपाला व्यवसाय हाही आम्ही वाढवू शकलो त्याच्यातून। आणि ह्या म्हणजे वनराई संस्थेने आम्हाला खूप चांगलं इथे येऊन चव्हाण सर, आपले देशमुख सर, ह्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य करून मार्गदर्शन पण आम्हाला फार मोलाचं केलं आणि त्यामुळे आमच्या बचत गटाचं उत्पन्न थोडं एक 10-15% वाढलं, बचत गटाचं उत्पन्न। लॉकडाऊनच्या काळामध्ये तुमचा काय उपयोग झाला? 2000 आता आपलं 20 मध्ये जे कोविडचं हे चालू झाल्यानंतर मार्चमध्ये लॉकडाऊन झालं, त्यामध्ये आमच्या पूर्ण गावाची गैरसोय होत होती। दुकानं बंद होती, भाजीपाला मिळत नव्हता, म्हणजे पूर्ण अगदी लोक फार हताश झाली होती। मग त्या वेळेमध्ये आम्ही जे आमचा भाजीपाला चालू केला होता अगोदर एक 2-3 वर्षापूर्वी, ते सातत्य टिकून आम्ही तो भाजीपाला आमचा चालूच होता। मग त्या ह्याच्यामध्ये आमचा भाजीपाला वांगी, वाली, ह्या टोमॅटो, पुन्हा बाकी इतर भाजी, मुळा, पालेभाजी, पालक, कोथिंबीर, ह्या अशा भाज्या आम्ही काढलेल्या होत्या त्यावेळेला। पण त्यावेळेला लोकांना त्याचा खूप फायदा झाला, म्हणजे लोकांच्या अक्षरशः चुली पेटेन अशा झाल्या होत्या। त्या आमच्याकडून म्हणजे आमच्या बचत गटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आम्ही पोचलो आणि आम्हाला म्हणजे लोकांनी लोकांच्या चुली घरातल्या पेटल्या आमच्या ह्या भाजीपाल्याच्या व्यवसायावर असं। आणि दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही भाजीपाला व्यवसायही केला, प्लस आम्ही किराणा पण बंद झाला होता सगळा। मग तो किराणासुद्धा आम्ही एक 22 मार्चला एक छोटंसं माझ्या इथे किराणा मला आम्ही चालू केला, छोटंसं दुकान चालू केलं। त्या दुकानाचा सुद्धा लोकांना खूप फायदा झाला त्याचा। 3 महिने लोकांना म्हणजे खूप लॉकडाऊन असल्यामुळे खूप गैरसोय होत होती, पण त्या ह्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला आमच्याकडून चांगलं हे केलं, म्हणजे सहकार्य लोकांनी पण आम्हाला, म्हणजे आमच्याकडनं भाजी विक्री, किराणा माला वगैरे सगळं घेऊन जात होते। त्यांची गैरसोय कमी झाली लोकांची लॉकडाऊनमध्ये।